नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी बघा आता माझ्या आईकडे आलेली आहे आणि मी तुम्हाला गार्डनमध्ये घेऊन जाते. बघा गार्डनमध्ये किती छान, किती मस्त आणि किती मोठं केळीचे झाडे आहेत बघा. 2 ते 3 आहेत, पण याला किती मोठा केळाचा घड लागलेला आहे. आणि हे बघा मिरच्यांचे पण झाड आहेत, वांग्याचं झाड आहे, वांग्याचं झाड, कढीपत्ता. मित्रमैत्रिणींनो बघा इथं कैरी आलेली आणि ही कोणीच बघितलेली नाही असं मला वाटतं आहे. बघा वाव किती छान, फर्स्ट टाइम आलेली बघा कैरी. आणि माहिती आहे का, मीच हे आंब्याचं झाड लावले. हे एक आहे बघा मुतखड्यावरचं औषध, याला पानफुटी असं झाडाचं नाव आहे. हे मुतखड्यावर अतिशय रामबाण उपाय असा या पत्त्यांमधून मिळत असतो आणि आरामही मिळतो. किती मोठं झाड झालेलं आहे. हा बघा माझ्या पण पाठीमागे कसा फिरत असतो तर आमच्या पूर्ण गार्डनमध्ये. अजून हे बघा मिरच्यांचे पण किती मोठे रोपटे माझ्या आईने लावलेले आहे. हे बघा पपयांचे पण किती सारे झाडं आहेत बघा, खूप मस्त. या झाडाला की नाही खूप साऱ्या कैऱ्या आलेल्या होत्या, पण अवकाळी पावसाचा बघा आमच्या ह्या आमराईलाच म्हणा आता त्या झाडाला पण परिणाम झालाय. फक्त 2च कैऱ्या दिसत आहेत त्याच्यामध्ये. मला तर असतील बघा अजून, पण 2च दिसत आहेत. पण खूप गळल्या म्हणत होती माझी वहिनी, सांगत होती खूप आंबे आलेले होते. बघा किती छान आंबे आलेले आहेत ना. 2च कैऱ्या दिसत आहेत. शहरातल्या वातावरणापेक्षा इथलचं वातावरण खूप मस्त, शांत आणि फ्रेश असतं, फ्रेश एकदम. आणि मी मला वाटतं 1 वर्षभराच्या नंतर आलेली आहे बघा माझ्या आईकडे. मी आहे ना आता माझी आई दाखवते तुम्हाला. माझी आई बघा मित्रांनो, मित्रमैत्रिणींनो, माझी आई चपात्या बनवत आहे चुलीवर. आई इकडे बघ, हे बघा, हे बघ. बघा किती मस्त पोळी बनवली माझ्या आईने. ही चुलीवरची. गावाकडे तर मस्त चूल आहे, शहरामध्ये गॅस पण संपला. गॅसचा तुटवडा निर्माण झालेला आहे इथे बघा. विदाऊट एनी टेन्शन गॅस संपला, त्याचं काहीही टेन्शन नाही. आई माझी मस्त चुलीवर स्वयंपाक करते बघा. बघा मित्रमैत्रिणींना माझी आई पण सुंदर आहे. आता मी तुम्हाला माझ्या प्रत्येक घरातल्या व्यक्तींची ओळख करून देते. हे बघा मित्रमैत्रिणींनो, हे माझे पप्पा, माझा खूप मोठा आधारस्तंभ. आणि हा माझा खोडकर भाचा. हे बघा पप्पा, इकडे बघा. हाय, तुम्ही कसे आहात? आम्ही आता स्वयंपाक बनवत आहोत. ही माझी वहिनी आहे लहान, खूप छान दिसायला जशी आहे सुंदर, तशीच प्रेमळ पण आहे आणि माझी खूप आवडती आहे मित्रमैत्रिणींनो. ही बघा माझी आजी. मित्रमैत्रिणींनो, ही माझी आजी आहे. माया असा बोलायचं हा, बोलाय. तू आता सगळ्यांना दिसशील माहितीये का तिकडे. पण माझी आजी जवळपास 95 वर्षाची आहे. कोण नाही ती बाई? मी हा, ही तू आहेस माय. हे बघ, ही तू आहेस. हा, 95 ते 100 वर्षाचं आयुष्य आहे माझ्या आजीचं बघा. अजूनही छान आहे, मस्त चालते बघा. चालून दाखवते का माय थोडस? पाय गुडघे दुखायले, हा, गुडघे दुखायले, गुडघे दुखतायत थोडेसे. मग दुखतील ना, आता आमच्यासारख्यांचे दुखतायत म्हटल्यावर त्याचे दुखतील ना. माझी आई नक्की नाही हरभऱ्याची डाळ बनवते मित्रमैत्रिणींनो. आता किती सारे हरभरे आहेत बघ आई. आई किती किलो आहे ग हे? बापरे, किती छान डाळ झाली बघू. मस्त मस्तच डाळ झाली ही. किती छान, मस्तच. हे बघा पेरूचं फूल.
वाव, दिसतायत ना छान, किती मस्त दिसत आहेत. आणि बघा आमच्या छतावरून कसा बगीचा दिसतंय, तर मस्तच सगळ्या प्रकारचे फळाचे झाडं आहेत. शहराच्या धावपळीपासून खूप दूर गावाला इथे खूप शांत वाटत आहे. इथलची शांतता, इथलचं सुख खूप छान आहे. मित्रमैत्रिणींना, तुम्हाला माझ्या गावाकडचा परिसर माझ्या या ब्लॉगमध्ये कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि याही नंतर मी तुम्हाला खूप छान असंच गावाकडचा परिसर दाखवणार आहे. त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.